कोकण खोरे महामंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भूमीमध्ये अनन्य साधारण भूमिका निभावणारे कोकण खोरे महामंडळ आणि यानंतर पुढील संघ आहे आपला लाडका कृष्णा खोरे महामंडळ. कृष्णा खोरे. कृष्णा नदीची शीतलता, संयम आणि शिस्तबद्धता आपल्या अंगी बाणवत जास्तीत जास्त पारितोषिक इथे विजयी होण्याचा प्रयत्न करणारे कृष्णा खोरे. आणि 10वा संघ आहे मंत्री कार्यालय गोदावरी कृष्णा. मंत्री महोदयांचं कार्यालय अर्थातच आपल्या गोदावरी नदीचं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या या कार्यक्रमात अतिशय महत्वाची भूमिका निभावणारे मंत्री कार्यालय हे संघ सलामी देताना यानंतरचा जो संघ आहे ते म्हणजे श्वेत रंगातलं दिमागदार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ यजमान. जरा जोरदार टाळ्या आपल्या होम पिचवर रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी ही सगळी खेळाडू मंडळी तयार आहे. सर्व संघांचं संचलन झाल्यानंतर चर्चा निर्णय आणि अतिशय थाटात असा हा शेवटचा संघ येतो आहे ज्या संघाचं नाव आहे पंचाचा शकुन. सगळं पंच मंडळी जे या संपूर्ण खेळाच्या या 3 दिवसांच्या सोहळ्याचं नेतृत्व करणार आहे. खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. धन्यवाद पंच. आपण या ठिकाणी ही महत्वाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न होऊ. धन्यवाद. बँड पथकाचे मनपूर्वक आभार. कोची जॉईन धन्यवाद. यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळतो आपण. बँड पथक मनपूर्वक आभार. धन्यवाद. जरा जोरदार टाळ्या सगळ्या संघांसाठी आणि पथकासाठी सुद्धा. मित्रो, आजच्या कार्यक्रमाची दखल दस्तूर खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि म्हणून त्यांची उपस्थिती नसेल तरी त्यांनी शुभेच्छा पत्र पाठवलेलं आहे ज्याचं वाचन आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथे करतो. आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या या शुभेच्छा. जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2026 निमित्त सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच सहभागी खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. जलसंपदा विभागानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचं सातत्यानं आयोजन करण्याची परंपरा जणू जोपासली आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यानं या स्पर्धांचं यजमानपद स्वीकारून लोणी येथे भव्य स्वरूपात आयोजन केल्याबद्दल विभागाचे तसेच आयोजकांचे विशेष अभिनंदन. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती सोबतच शिस्त,